खूप मदत करतात आणि त्यांचा फायदो शेताक जाता। केरी, पाले, अगरवाडा, पारशें या वाठारांत बसयल्ल्यो स्लुईस गेट्स खारे उदक शेताच्या भाटांत शिरपाक आडो करतात आणि शेताचें रक्षण जाता। या खातीर शेती करपाक चालना मेळटा। म्हणून आमचे शेतकरी भाव इतले कश्ट करून सुद्धा तांकां यश मेळना। ही शेतकामाक बळकटी दिवपाक हो एक व्हडांत व्हड दृश्टिकोन। अशें म्हणटात की एक झाड 1000 श्वासां सारकें। झाड लावप म्हटल्यार भवितव्याक आशिर्वाद दिवप। देखून झाडाच्या रोंप्याक आयज उदीक घालून आमी आयच्या कार्यावळीक सुरवात करूया। एक झाड आपणही लावूया, निसर्गाच्या सानिध्यात लावूया, शेतीची कास घेऊया, बळीराजा संस्कृती आपली जपूया, एक झाड आपणही लावूया। ही लहानशी मराठी कविता आम्हाला सांगता की आमची कृषी प्रधान संस्था जपप ही आमची जबाबदारी जावन आसा। देखून आमचे शेतकरी आसतात ही स्थान भागोवपाक आजची ही कार्यावळ घडोवन हाडलेली आसा। सोसायटीचे चेअरमॅन त्यांचे स्वागत करूया। त्यांचे आम्ही स्वागत करूया। तसेच आमच्या मध्ये आसा सौ धरती, तसेच श्री सौ शिल्पा नाईक आगरवाडाचे तुमचे मनात आदराने स्वागत आणि श्री सागर तेले अधिकारी आणि इतर मान्यवर आणि उपस्थित शेतकरी, जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला आहेत। खरं तर शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखलेल्या आहेत आणि त्यांचं हे कार्य गोव्यामध्ये राबवत असताना गोव्याचं कृषी खातं, गोव्याचं जलसिंचन खातं आणि सहकार खातं यांच्या संयुक्त विद्यमानं अलीकडच्या काळामध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। आमचे आमदार जे आहेत त्या आमदारांना एक विनंती करू इच्छितो की पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी संस्था ज्या वेळी या खत कारखान्याकडे आगाऊ पैसे भरून खताची मागणी करी किंवा खताची मागणी जी आहे ती त्यांनी पूर्ण करावी, जेणेकरून आम्ही पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांना खत पुरवठा करू शकू। निश्चितच आमचे आमदार आमची समस्या ध्यानात घेऊन त्या ठिकाणी सरकार दरबारी प्रयत्न करतील अशी आशा करतो। या ठिकाणी जी दिवाळी होते त्या दिवाळीला जो कार्यक्रम होतो त्या दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी या आगरवाड्यातील मीठ व्यावसायिकांचा सत्कार घडवून आणला आणि त्यानंतरच्या काळात मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं आणि हळूहळू सुरुवातीला या गावामध्ये साधारण 10 ते 12 मिठागरं होती आणि त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये 2-4 मिठागरं शिल्लक आहेत। हे जर आपण असंच करू दिलं तर निश्चितच या मिठागराकडे एक वक्र दृष्टी, दिल्लीतून येणारे जे मोठे धनवान लोक आहेत, काही एका मिठागरावर तर एका दिल्लीकरांनी कब्जा मिळवलेला आहे की त्या ठिकाणी बांधकाम सुद्धा झालेलं आहे। म्हणजे या मिठागरामध्ये सुद्धा बांधकाम होताना आपल्याला दिसतात। ही मिठागरं आपण साबूत ठेवली पाहिजेत, राखली पाहिजेत, त्यासाठी आमदारांचं सहकार्य आहेच। पण या निमित्तानं ही संधी घेऊन मी त्यांना एक आणखी विनंती करू इच्छितो। शापोरा नदी तीरावर गेल्या 20 वर्षांमागे बंधारा झालेला होता, पण या बंधाऱ्याची पडझड अलीकडच्या काळामध्ये होत आहे। ते माणसी जे आहेत त्या माणसी मोडलेल्या आहेत। या ठिकाणी जलसिंचन खात्याचे अधिकारी सत्यवान नाईक यांनी अलीकडेच ही जी मानस आहे ती मानस सुद्धा आम्हाला पुन्हा बांधून देण्यासाठी काम सुरू केलेलं आहे आणि प्रत्यक्ष या जलसिंचन खात्याचे
सहकार्य प्रत्यक्ष किंवा आग्रातून पाणी बाहेर काढण्यासाठी पंप सुद्धा या ठिकाणी जे आमदार आहेत त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या सहकार्यातून आम्हाला मिळत आहे. पण एकच गोष्ट या ठिकाणी आमदारांनी करावी की ती म्हणजे चोपडेच्या शापोराच्या नदी किनाऱ्यावर असलेला आगरकोय बंधारा जो आहे तो बंधारा व्यवस्थित करावा, जेणेकरून त्या ठिकाणी शेती करणारे शेतकरी जे आहेत, मीठ उत्पादन करणारे मीठ व्यावसायिक जे आहेत त्यांचा पारंपरिक व्यवसाय टिकू शकेल. व्यासपीठामधले सगळे मान्यवान सरपंच, सगळे ऑफिसर्स, आईस WRD डिपार्टमेंटातर्फे शेतकऱ्यांक काही इक्विपमेंट म्हणजे सामान जे शेती उपयोग होतात ते आयज डिस्ट्रिब्युशनाक तुमी हांगासर सगळे शेतकरी हांगा जमलेले आसात. सगळ्यांचे वेलकम करता. आयज अशें म्हटल्यार आमचो WRD मंत्री मिनिस्टर श्री सुभाष शिरोडकर हे हांगासर येवपाचे आसा. काही कार्यक्रमाक लागून ते हांगा पावूंक ना, सो तेंच्यांनी म्हाजेर जबाबदारी दिली ह्या कार्यक्रमाची. शेती विशयी आमी जेन्ना आमदार जावच्या पयलीं पासून सुद्दां जे शेतीचो विशय येता त्या टायमाचेर आमी फक्त शेतकऱ्यांक कशें बेनिफीट जावप, शेतकरी फुडें कशें वचप आनी कसलो शेतकऱ्यांक फायदो जावप हे विशयाचेर भरपूर प्रयत्न केलो आनी आमी चडशे गोश्टी शेतकऱ्यां खातीर केल्ले आसात. आतां विठोबा भयणीन सांगला मिठा आगराचेर जेन्ना दोनदा गेलो तेन्ना आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्यान सांगलें की इतकी वर्सां मिडियान ते गांवांत मीठ काडटात आनी आयज खंय तरी 7-8 लोक उरले, 7-8 शेतकरी उरले जे मीठ काडटात, सो तांकां खंय तरी फायदो जावचो. सो त्या प्रमाणे आमच्या मुख्यमंत्र्यान थंयसर दखल घेवन तांकां खंय तरी फायनान्शियल एसिस्टन्स आपल्या डिपार्टमेंटा अंडर तांकां करून दिल्ले आसा. तशेंच वतात ते शेतकऱ्यांक आमच्या सरकारान कितलेशेच स्किमी उपलब्ध केल्ले आसात तुमच्या खातीर. म्हणजे बारीक शेतकरी जावन मोठे जातात. एक अभिमानाची गोष्ट आसा की हरमला आमची GI टॅग मिरची जी आसा ती GI टॅग तांकां दिल्ली आसा आनी आख्ख्या देशभरात GI टॅग दितात ताका खूब इम्पॉर्टन्स आसता. आनी आयज अख्ख्या गोंयांत मिरची म्हणटा ती नंबर 1 मिरची म्हणटा ती हरमलची. म्हणजे हांगासरल्या शेतकऱ्यांनी ती जमीन ती माती कशी सांबाळून दवरल्या म्हणून आयज बऱ्यापैकी बरें उत्पन्न मिरचेचें येता. शेती करता आसतना प्रत्येक गांवांनी वेगवेगळ्या पद्दतींतल्यान उत्पन्न करतात. आयज हरमल वयशात जाल्यार मांद्रे वयशात जाल्यार पावसाच्या दिसांनी शेती करतात पूण मायनानांचे शेती करतात. म्हणजे वचप थंय उदाहरण पालये गांवांत जेन्ना हांव आमदार जालो तेन्ना पालयेचे सगळे शेतकरी येयले आनी तेंचे इतल्या सगळ्या खारे उडी दिवन सगळीं शेतां नश्ट जाल्या. तेन्ना WRD डिपार्टमेंटाकूच घेवन जेन्ना इन्स्पेक्शन केलें तेंचो प्रॉब्लम कितें आसा तो समजून घेतलो. त्या टायमाचेर तेंचे शेतां जीं आसात म्हणजे खारे उदीक भरताले ते खंय तरी तेचो सोक्ष लावन ती शेती परत एकदां तांकां लावपाक आमी प्रयत्न केल्लो आसा. सगळ्या कडेन मागता की आयज तुमी पळयता आसतलें शेतां सुद्दां कन्वर्ट जाता. आतां विठोबा भयणीन म्हटलें की मिठा आगराचेर खंयच्या देल्लीकारान बोमलो बांदला. तशें एक कडेन न्हू वचत थंय गांवांनी मोर्चे सुद्दां जाल्ले आसा. शेतांनी लोकांनी बिल्डिंगी बांदलेले आसा. आमचे स्थानीक कोण माग पावना पूण हे भायले येतात आनी शेतां आमच्या खातीर उद्ध्वस्त करतात. म्हणजे गोंयकारांचे कोण आसा ते शेतीचेर आसा. म्हणजे इतली वर्सां पिढ्यान पिढ्यो आमी पोट जे भरला ते शेतीचेर भरला आनी आयज खंय तरी आमची भुरगीं आमी तांकां म्हणजे शेती विशयी कांय सांगना. आमची भुरगीं सगळीं एडवान्स मॉडर्न जाल्ली आसा. म्हणजे कशें तांकां बऱ्यापैकी रावपाक जाय, गाडयो जाय, शेतांत काम करपाक नाका हे प्रकारे तेंचे विचार जाल्ले आसा. मुद्दामून सांगता तुमकां हांव आमदार सुद्दां आसलो जाल्यार घरांत गेल्या उपरांत एक बापूय आसा, म्हाका 2 भुरगीं आसात. आयज म्हाज्या घरा कडेन धाकटेशें शेत आसा. म्हाज्या 10 वर्साच्या दोगांय चेडवांक हांवें पोरसूं लावपाक लायलें आनी आयज जर तुमी मुद्दामून आयज तेंच्यांनी नाफ मुळे हे थंयसर तेंच्यांनी लायले आनी ते
आता म्हणजे लायला उपरांत जे झाले ते मुद्दाम आपण वचून काढतात आणि घरात हाडटात ती भाजी आम्ही खातात. ही आम्ही प्रत्येक जाण प्रत्येक शेतकरी तुम्ही इतके त्रास काढून नाही शेतकरी झाले आणि शेतीक लागून तुम्ही खंय तरी तुमच्या भुरग्यांक वयल्या प्लॅटफॉर्माचेर पावले पूण मूळ विसरपाक जायना. प्रत्येक मनीस प्रत्येकाचे आवय बापूय किंवा शेतकरीच आसलो पयलीं आणि काम खंयचें करून पूण घरा येयला म्हणजे जर गव्हर्मेंट सर्वंट सुद्दां जालो पयलीं आनी पयला गव्हर्मेंट सर्वंट सुद्दां आसलो म्हणजे सरकारी कामां सुद्दां आसलो जाल्यार घरा येवन शेती करतालो नाजाल्यार सकाळी उठून शेती करतालो. आयज एक शेती करपाक आमच्या भुरग्यांक मोटिवेट करपाची गरज आसा. तुमची भुरगीं आसतली काही शेतकऱ्यांची भुरगीं आजुनूय करता आसतली पूण खुबशे पळयता म्हळ्यार ती खूब जाणां शेतां पडींग पडलेली आसात आणि ती आयज आमकां डेव्हलप म्हणजे शेती विशयी डेव्हलप करपाक जाय. न्यू न्यू टॅक्नॉलॉजी दिल्यार सरकार तुमकां कितलेशे स्किमी दिता पूण विटोवान म्हटलां तशें हांवें व्हिडिओ पळयलो पणजेचेर खत ना हें ना म्हणून व्हिडिओ व्हायरल जालो त्या दिसा फाटल्या दिसांनी. पूण हांव कितें म्हणटा जर तुमकां जर खरेंच तुमकां त्रास जाता डिफिकल्टी जाता हांगासर एग्रीकल्चर डिपार्टमेंट आसा खंय तरी बंधारे जाय कितें जाय WRD डिपार्टमेंट आसा ते जायत ना जाल्यार आमदाराचें ऑफिस सुद्दां आसा. सो कोणाक सुद्दां प्रॉब्लम शेती विशयी हांव सगळ्यात प्रायोरिटी दिता शेती आणि शेती विशयी जर कोणाक कितें अडचण येता अडचण येता म्हाजें ऑफिस सुद्दां सदांच ओपन आसा. शेती करपाक कसलें पीक पाणी काडपाक तुम्ही केन्नाय करूं शकता. म्हाजे कडेन जर सरकाराच्या नाजाल्यार डिपार्टमेंटा थ्रू जायना जाल्यार स्वता आमच्या उदरगत संस्थे कडेन तुमकां मदत करपाची जबाबदारी म्हाजी आसतली. सगळ्या कडेन विनंती आहा की शेती जी आहा जी तुम्ही चालू दवरल्या तशीच चालू दवरची आणि तुमच्या भुरग्यांक फुडें हेचो महत्व दाखोवपाचें महत्व कळोवपाचें इतली विनंती करता आनी म्हाजी दोन त्रास करता. धन्यवाद. आता पहिल्या सुवातेर आमी 10 जाणांक फुडें आपोवन हें वांटप करतलीं. देखून तुमकां विनंती आसा की जशें हांव तुमचें नांव घेता तशें फुडें येवन तुमी तुमचो मान स्विकारचो. श्री रामचंद्र पालयेकर. श्री सत्य श्री आनंद केरकर. ओंकार शेगावकर. श्री अशोक शेगावकर. सरिता वळवयकर हांकां की त्यांनी माचयेर आशिल्ल्या आणि जमिल्ल्या समस्तांक आभार मानचे. पण कार्यक्रम सोंपलो की सगळ्यांचे आभार मानले असतात. आमचे मानाधीन आमदार श्री जितभाई यादवकर हे कसलोय उपक्रम राबयतात आणि अभिमानाची खीण म्हणजे तुमकां सगळ्यांक जशें खबर आसाच तशें आत्ताच आमच्या आमदार श्री जितभाई हांकां इजिप्त लोकमत वन वर्ल्ड समिट एंड अवॉर्ड्स 2026